संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात फिरणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय. अंदाजे 1 वर्षाची मादी बिबट्या सोमवार दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या दरम्यान पानंद रस्त्यालगत लावलेल्या पिंजऱ्यात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसात घारगाव परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले व गणेश शिंदे यांनी वनपाल हारून सय्यद यांना दिली होती. त्यानुसार वन विभागाने पानंद रस्त्यासह कळमजाई धरण आदी ठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर पानंद रस्त्यालगत लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र हा बिबट्या जेरबंद होताच दुसरा बिबट्याही तिथेच गुरगुरत होता, अशी माहिती गणेश भोसले यांनी दिली आहे. गणेश शिंदेच्या वस्तीजवळ 2-3 बिबट्यांचा वावर सारख्या प्रमाणात आढळून येत होता. त्याच्यामुळे माननीय सय्यद साहेब वनपाल यांना कॉन्टॅक्ट करून यांना फोन करून यांनी त्वरित आमची मागणी पूर्ण केली. लगेच पिंजरा आणून दिला. परवा संध्याकाळी पिंजरा आणून दिला. परवा पिंजरा व्यवस्थित ठिकाणी लावला आणि आजच काही माझ्या मते अर्ध्या तासापूर्वी एक बिबट्याची मादी त्यामध्ये अडकली. ती साधारणतः त्यांच्या म्हणण्यानुसार 1 ते 1.5 वर्षाची असावी, परंतु त्या पिंजऱ्याजवळ गेल्यानंतर आजूबाजूला एक गुरगुरत होता असं बहुतेकांचं म्हणणं आलं आणि माननीय सातपुते साहेब यांनी पण तशी माहिती दिली की त्या पिंजऱ्याजवळ कोणी जाऊ नका. त्याप्रमाणे सगळ्यांनी ग्रामस्थांनी त्यांच्या सूचनेनुसार सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि फॉरेस्टवाल्यांनी पण अतिशय चांगलं सहकार्य केलं. बिबट्या मादी पकडली त्याबद्दल त्यांचं घारगाव ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदन. त्याबद्दल आम्ही त्यांचे सहर्ष आभारी आहोत. घटनेची माहिती मिळताच संगमनेर भाग 1चे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल हारून सय्यद, वनरक्षक श्रीकृष्ण सातपुते, वनसेवक दीपक वायळ, अजिंक्य तळपे, वाहनचालक रवी पडवळे यांच्यासह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यासकट उचलून संगमनेर खुर्द येथील रोपवाटिका केंद्रात हलविण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्याने वन विभागाचे कर्मचारी, वनसेवक यांचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. तर बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समजताच सरपंच नितीन आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.